सावळ्याची जणू सावली 31 डिसेंबर भागामध्ये ऐश्वर्या ताराला विचारते, तारा नक्की काय झालं एक्झॅक्टली? तारा चिडून म्हणते, वहिनी तुम्ही सगळेजण मला सारखं त्याच विषयावर का बोलायला लावताय? मी माझा निर्णय ऑलरेडी सांगितला आहे. आता ताराने अजून काही जास्त बोलू नये म्हणून सावली म्हणते, ऐका ना तारा मॅडम, आपण बोलूया नाही विषयावर. तोपर्यंत मला असं वाटतं तुम्ही रियाज चालू ठेवा. आता जयंती लगेच हो म्हणून म्हणाले होते. सावली म्हणते, आपण बघूया पुढे काय होतं ते. जयंती म्हणते, हां, पण तारा म्हणते काही होणार नाही आहे आणि यामधून बाहेर पडायचा मार्ग मी निवडला आहे ऑलरेडी. आता ताराला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तारा काय ऐकत नाही आणि स्वतःच्या निर्णयावर अगदी ठाम असते. सावली किचनमध्ये जाते आणि विचार करत विठ्ठलाकडे बघत असते. तेवढेच सारंग येतो आणि म्हणतो, काय म्हणतो विठ्ठल? सावली म्हणते, विठ्ठल काहीच म्हणत नाही, तो न बोलता भक्तांची मदत करतो. सारंग म्हणतो, मग या भक्ताने विठ्ठलाकडे काय मागितलं? सावली म्हणते, त्याला मार्ग दाखवायला सांगते मी. सारंग म्हणतो, एक मार्ग आहे. आता सावली उत्सुकतेने विचारते, काय? जयंती भैरवी माईकडे जाते आणि म्हणते, काही केलं तारा मॅडम काय ऐकायला तयार नाही. असं वाटतं माई आपणच काहीतरी केलं पाहिजे. आता भैरवी आणि माई गाडीतून एका ठिकाणी जातात. जयंती म्हणते, थांबा थांबा. आता दोघी खाली उतरतात. जयंती म्हणते, माई करते ती म्हणते, हेच ते प्रोड्युसरचं ऑफिस. प्रोड्युसर असतो ताराचे पप्पा. तेवढ्यात ते बाहेर येत असतात आणि भैरवीला बघत म्हणतात, भैरवी इथे? म्हणजे हिला कळालं की काय ताराला मदत करणारा तो मीच प्रोड्युसर? नाही, हिला कळता कामा नये, मीच तो आहे. भैरव म्हणते, चल तर बघूया कोणी तो प्रोड्युसर. त्याला माहीत नाही ही भैरवी काय चीज आहे. त्याला अशी काय अद्दल घडवते की तारा नाव घ्यायला पण तो थरथर कापेल. आता बघूया थरथर भैरवी कापते की प्रोड्युसर. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.